नमस्कार शेतकरी बांधवांनो, केसर कट्टा या चॅनलमध्ये मी श्रीराम आपलं सर स्वागत करत आहे। आज दिनांक 30 जुलै 2026 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर जर बघितलं तर थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर फळांचे दर ही आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात। मागणी देखील आपल्याला कमी असल्यामुळे काही फळांच्या दरामध्ये घसरण पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। तर इतरही काही शेतमालाचे दर कमी जास्त झालेले पाहायला मिळतात। कोथिंबीरची परिस्थिती पाहिली तर मार्केटमध्ये मागणीपेक्षा दुप्पट कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे कोथिंबीरचे मोठ्या प्रमाणावरती घसरण आपल्याला कायम पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। झेंडूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी तसेच भिजलेल्या झेंडूसाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 100 ते 120 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतोय। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय। तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक जर पाहिलं तर फुलांची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। दशगुलाबची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 40 रुपये ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर गोल्डन डेजीची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून, तर कामिनीची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील कमी असल्यामुळे फुलांचे दर जे ते थोडेफार कमी पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। चांगले माल जे 80 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। त्याचबरोबर पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये 50 ते 60 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेले कांद्यासाठी 22 ते 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। एका दुसऱ्या वक्कलसाठी हा दर पाहायला मिळतात। तर सरासरीमध्ये मार्केटमध्ये पाहिलं तर 20 ते 22 रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावरती चांगल्या कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी तसेच लहान साईज मध्ये जर कांदे असतील तर 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगडी कांद्याचे देखील दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये बदल्या मालाचे दर ही आपल्याला साधारणतः 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण आज पुन्हा एकदा कोथिंबीरसाठी पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 3 ते 4 रुपयापर्यंत आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। तर गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे ते 7 ते 8 रुपयापर्यंत देखील आपल्याला गावरान कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे ते 12 रुपयापर्यंत, हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 35 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर ज्वाला मिरचीची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 25 रुपयापर्यंत, हलके मालासाठी 15 रुपयापासून देखील ज्वाला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला
आल्यासाठी दर पाला होते. तर कवळ्या आल्याचे दर जर बघितलं तर साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्याचे देखील दर पाला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाला होतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती कोबीची आवक पाहायला मध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलके माल जे ते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाला होतात. डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगर साडी 10 रुपयापर्यंत, हलके मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील डांगर साडी दर पाला होतात. चवळीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे 35 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील चवळीचे दर पाला होतात. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतात. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाला होतात. शेवग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शेवग्यासाठी दर पाला होतात. पुणेगावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतात. हलके माल जे 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाला होतात. जळगाव वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतात. हलके माल जे 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाला होतात. रताळ्यांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाला होते. त्याचबरोबर चांगले माल जे साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील रताळ्याचे दर पाला होतात. बेटाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलके माल जे 15 ते 16 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाला होतात. शिमला मिरचीची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला होते. त्याचबरोबर चांगले माल जे साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. तर एका दुसऱ्या वर्गासाठी 35 रुपयापर्यंत देखील दर पाला होतात. हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पाला होते. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून कमी होताना पाहायला होतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दर जे साधारणतः 14 रुपयापर्यंत, हलके माल जे 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. त्याचबरोबर चायना काकडीचे दर जे पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीसाठी 25 रुपयापर्यंत, हलके माल जे 18 ते 20 रुपयापासून देखील चायना काकडीसाठी दर पाहायला होते. टोमॅटोची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते. चांगले माल जे 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला होते. मार्केटमध्ये आवक जास्त पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण टोमॅटोसाठी पाहायला होते. वाटाण्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे 90 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला होतात. भुईमुगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे 60 रुपयापासून देखील भुईमुगाचे दर पाहायला होतात. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. लहान साईज मध्ये हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील बरेच दिवसापासून घसरण पाहायला होते. पिंक टायवन तसंच मेनर पेरूचे दर जर बघितलं तर साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. लिंबांची आवक मार्केटमध्ये पाहिले तर मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला होती. त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला स्थिर असल्यामुळे दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला होते. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सुटपांची आवक पाहायला होते. त्याचबरोबर चांगले एक माल जे 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलके मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहायला होते. सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. गावरान सीताफळासाठी साधारणतः दर जे 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. लहान साईज मध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील सीताफळासाठी दर पाहायला होते. कलिंगडची आवक आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील कमी असल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून उतरलेली पाहायला होते. चांगल्या एक नंबर ऑक्सिडिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 3 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर
या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक डाळिंबची पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला थोडासा खरडा माल जो आहे तो 100 रुपयाच्या आसपास विक्री होताना पाहायला होते. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला होते. मार्केटमध्ये आवक जर पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला होते. सरासरीमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती मीडियम साईज मध्ये डाळिंबची विक्री होताना पाहायला होते. तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता. या डाळिंबसाठी साधारणतः 70 ते 75 रुपयाच्या दरम्यान दर पाहायला होते. या डाळिंबचे दर जर बघितलं तर 50 ते 52 रुपयापर्यंत देखील आपल्याला या गोटी साईज मध्ये डाळिंबसाठी दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार दर जर बघितलं तर बरेच दिवसापासून डाळिंबसाठी दर कमी झालेले पाहायला होतात. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः 150 ते 180 रुपयाच्या दरम्यान आपल्याला जम्बो साईज मधील डाळिंबसाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला होते. तर कंदन खरबूजासाठी साधारणतः दर जे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील कंदर खरबूजसाठी दर पाहायला होते. तर खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 तर हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात.